रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। घराचे पोरं खेळले म्हणा पत्ते झाले बसले म्हणा खुर्चीवर छक्के छक्के महाराष्ट्राचे कृषी मंत्री सरकारने आता रमीला महाराष्ट्र शासनाचा अधिकृत खेळ म्हणून घोषणा करावी आणि ऑलिम्पिक मध्ये कृषी मंत्र्यांच्या नेतृत्वात एक टीम रमी खेळण्यासाठी पाठवावी अशी विनंती आम्ही सरकारला करत आहे। कृषी मंत्री देत नाही, अरे असं कसं देत नाही, अरे असं कसं देत नाही, अरे आमचा पुढू, अरे आमचा पुढू
बच्चों भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बच्चों भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। निवडून द्यायचे, मजदुरी खाते, जनतेच्या हातात सत्ता देते. एवढा आयुष्य फुकट गेलं, काही नाही झालं माझ्या ह्याच्यात. उपरता दिवस गेले, पण शेतकऱ्याच्या हाती येत नाही. बच्चू वाढो आगे. अरे काय नो बाबा, भाई इधर ही लेवडो. नाही नाही जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। शेतकऱ्याच्या हम तुम्हारे साथ हैं। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा अपना फिरो, बच्चों भाऊ तुम आगे बढ़ो, बच्चों भाऊ तुम आगे बढ़ो. अशा कशा देत नाही मला जनशक्ती पक्षात अपना फिरो, बच्चों भाऊ तुम आगे बढ़ो. शेतकऱ्यांचा सातबारा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा जनशक्ती पक्षाचा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा असे कशा देत नाही. काय सांगा, सातबारा कोरा करता पुन्हा रस्ता उतरलेला आहे, तर काय मागणी आहेत काय? आणि 7-12 कोऱ्याचं आश्वासन दिलं, समिती गठीत झाली आणि मुख्यमंत्री दुसरं इकडे वेगळं बोलतंय. यावर्षी पीक पाणी चांगलं आहे, मग कर्जमाफीची गरज काय? तर पीक पाणी मागच्या वर्षी चांगलं होतं, 3400 रुपये सोयाबीन विकावं लागलं, आता 1500 रुपयात ज्वारी विकावं लागतं, हमी भाव 33 रुपयाचा, अर्ध्याच आम्हाला विकावं लागतं ज्वारी. काय चांगलं आहे शेतकऱ्यासाठी, काय मजुरासाठी चांगलं आहे? आम्ही म्हटलं शेतमजुराला तुम्ही वित्त महामंडळ काढा, त्याचा अपघात विमा लागू केला. शेतमजुरासाठी तुम्ही तयार नाही, तुम्ही शेतकऱ्यासाठी तयार नाही, तुम्ही मेंढपाळासाठी तयार होत नाही, तुम्ही मच्छीमार जो बिचारा लहान लहान मच्छीमार आहे, यवतमाळमधले सगळे ठेके मुंबईतल्या ठेकेदारानं घेतले. जो झिंगा 1200 रुपयात खपते, त्या भोई समाजातल्या मच्छीमार माणसाला फक्त 100 रुपये भेटतो. पैसा कुठे गेला? एका उद्योगपत्याकडे. रमी खेळला, पैसा कोणाकडे गेला? एका ॲपमध्ये पैसे जमा झाले, 9000 कोटी रुपये टॅक्स भेटला आम्हाला रमी खेळून. आता रमीतून 9000 कोटी भेटले म्हणजे लुटलं किती? 1 लाख कोटीनं. मेलं कोण? माझा शेतकरी, शेतमजुराचे पोरं मेले, त्याला आत्महत्या करावं लागलं. म्हणजे लूट आमच्या सामान्य माणसाची करायची, खिसे उद्योगपत्याचे भरायचे असेल आणि आम्ही कर्जमाफी मागतो तो देत नसेल, आम्हाला बनवाबनवी करत असेल. मुख्यमंत्री म्हणतं का आता जर भावचा आता पीक चांगला आहे यावर्षी, तर मग कशाला कर्जमाफी करायची? काय बनवाबनवी करताय मुख्यमंत्री महोदय? भाव चांगले जरी असले तर, पीक चांगलं असलं तरी भाव चांगले भेटत नाही. स्वामीनाथननं तेच सांगितलं का उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्त्वाचं आहे. तुम्ही लुटलं म्हणून कर्जमाफी होते ना. तुम्ही जे वचन दिलं होतं निवडणुकीत 7-12 कोरा करणार, विसरले का तुम्ही? म्हणजे काही बोलायचं. हे रामराज्य आहे का? रामराज्यात रमी? हे रमी खेळून कोणाच्या छातीवर तलवार ठेवणार आहे तुम्ही? अरे छत्रपतीनं वतनदारी बंद केली म्हणून संभाजीराजाचं बलिदान झालं. स्वतःच्या सासऱ्याला वतनदारी दिली नाही आणि ते बंडखोर झाले. म्हणजे राजा गेला आमचा तरी मात्र वतनदारी चालू केली नाही. आणि तुम्ही छत्रपतीचं नाव घ्यायचं आहे, प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं आणि रावण राज्य सुरू करायचं आहे. तुमचा मंत्री आम्ही पाहतोय विधान परिषदमध्ये रमी खेळतोय. याच्यासारखी दुःखाची काय गोष्ट आहे हो? काय अपेक्षा काय करायच्या? आता आम्ही गांधीगिरी संपवली, आता भगतसिंगगिरी पार्ट 1 सुरू झाला. पार्ट 2 मंत्रालयात घुसू, तारीख न सांगता. तुम्ही कर्जमाफीची तारीख सांगा, आम्ही आंदोलनाची तारीख सांगतो. तुम्ही कर्जमाफीची तारीख देऊ नका, आम्ही मंत्रालयात घुसतो. मेंढपाळ मच्छीमार सगळे येणार, न सांगता घुसेल. पंचायत होऊन जाईन सरकारची.
बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलन केलं आहे, आश्वासन मिळाली, नंतर पुन्हा पायी यात्रा केलेली आहे, पायाला फोड आलेले आहेत, शेतकऱ्यांची मागणी घेऊन येत आहे. न मागता शक्तीपीठ, न मागता लाडकी बहीण, आणि मागून मधून राहिले शेतकरी, ते देत नाही. काय नाव ठेवायला शक्तीपीठामध्ये 20,000 कोटी. राज्य सरकारला काय नाव ठेवायला आता? आता काय जिथं कमिशन भेटते ते कामं सुरू करायचे, जिथं कमिशन भेटत नाही ते कामं बंद करायचे. बजेटमधला सगळा पैसा पार्टीकडे ओढून खेचून घ्यायचा, कारण टेंडर निघन म्हणजे मग आमदाराला भेटन, मंत्र्याला भेटन, सगळ्याला भेटन. हा अटकून ठेवल्या. नागपूरला पेशन आंदोलन करू आता. तिथल्या एसपी हा बीजेपी कार्यालयातून आदेश दिलेला आहे. तिथला एसपी बीजेपी कार्यालयात होता आणि तिथून सांगितलं का शेतकरी असेल त्याला अटक करा. आता एवढं अधिक काय पाहिजे?